नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी अतिशय सोप्या अशा पद्धतीने आणि चवीदार। तर कशी बनवायची ते बघूया। अजिबात कडू होणार नाही, पूर्व तयारी करावी लागणार नाही, अगदी आयत्या वेळेला होते। तर बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण कारले चिरून घेऊया। तर अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेला आहे छोटे छोटे पीसेस मध्ये। शक्यतो तुम्ही कारली ताजीच घ्या, म्हणजे चवीला छान लागतात। तर कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेले आहे आणि आता हे छोटे छोटे पीसेस कारल्याचे असे टाकून आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण हे वाफवून घेणार आहोत तेलामध्ये। यावर आपल्याला झाकण ठेवून थोड्या वेळ आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण हे पीसेस वाफवून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर न आवडणारी सुद्धा आवडीने खातील। तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा। बघू शकता आपले कारले असे छान पैकी फ्राय झालेले आहेत। तर आपण आता एका प्लेट मध्ये हे ट्रान्सफर करून घेऊया। तर एका प्लेट मध्ये मी असे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत कारले आणि सोबतच इथं कढईमध्ये घातलेले आहे 1.5 चम्मच तेल आणि यामध्ये घालणार आहोत आपण सर्वप्रथम जिरे आणि यानंतर घालणार आहोत आपण सोबतच लसूण। 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला होता मी आणि याला छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत। लसूण फ्राय झाल्यानंतर यावर घालायचं आहे आपल्याला हळदी पावडर 1 चम्मच, कांदा लसूण मसाला घालायचा आहे 1.5 चम्मच आणि लाल तिखट घालायचं आहे आपल्याला 1 चम्मच। सोबतच घालायचं आहे धने पावडर 1 चम्मच आणि घालायचा आहे थोडासा काळा मसाला 1 चम्मच आणि हे जिन्नस छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहे। तर छान असं फ्राय करून झालेले आहेत हे जिन्नस। यावर आपण घालूया आता फ्राय केलेले कारले। आणि गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे आपल्याला। कारले फ्राय व्हायला मला 5 ते 6 मिनिटे लागले, लवकर फ्राय होतात। शक्यतो जर कारले ताजे असले तर फ्राय लवकर होतात आणि जर कारले 2 ते 3 दिवसापूर्वी घरी आणलेले असले तर त्याला वेळ लागू शकतो। आता यावर घालायची आपल्याला एक सिक्रेट जिन्नस, ते म्हणजे मी तर शेंगदाणे भाजून त्याचा बारीक असा कूट करून घेतलेला आहे, थोडा जाडसर टाइप। म्हणजे काय होईल, जेव्हा आपण दाताखाली ही येईल तेव्हा टेस्ट याची खूप छान येईल। यामुळे आपण ते थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आणि याने कडू सुद्धा कारलं होत नाही किंवा थोडंफार कडू राहिलेलं असलं तर याच्यामुळे कडू सुद्धा लागत नाही आणि चव अप्रतिम लागते यामुळे। तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि याला 2 ते 3 मिनिटं असं फ्राय करून घ्यायचं आहे। अतिशय अशी छान अशी भाजी लागते ही कारल्याची आणि शेंगदाणे भाजून छान असं जाडसर मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी? आता यावर आपल्याला
चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ मी याकरता शेवटी घातलेलं आहे की याला पाणी सुटू नये म्हणून। तर चवीनुसार मीठ घालूया आणि याला 2 ते 3 मिनिटं असं छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता 2 ते 3 मिनिटं असं फ्राय झाल्यानंतर यावर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर। असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता, ऑप्शनल आहे कोथिंबीर। यावर घालून घेऊया आता कोथिंबीर। तयार आहे आपली कारल्याची भाजी। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।